श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना जेव्हा आपण स्वतःची तुलना ही दुसऱ्याशी करतो तेव्हा आपण न कळत आपल्या आनंदावरच पाणी फिरत असतोय. दुसऱ्याचं आयुष्य हे वरवर सुंदर दिसत असतं म्हणून आपलं आयुष्य कमी असा गैरसमज आपण करून घेत असतोय. श्रोतेहो, सोशल मीडियावर दिसणाऱ्या रील्स या निवडक क्षणांचा तो आरसा असतोय, संपूर्ण सत्याचा नाही. त्या चमकदार क्षणामागं किती संघर्ष लपलेला आहे हे आपल्याला कधीही दिसत नसतंय. पण आपण मात्र त्या रील्सची तुलना आपल्या रिअल आयुष्याशी करून स्वतःला कमी लेखत असतोय. प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि त्याचा प्रवास सुद्धा हा वेगळाच आहे. कुणाचं यश लवकर येतं तर ते कुणाचं उशिरा येतं, पण ते कमी महत्वाचं नसतंय. स्वतःची तुलना करत बसलो की स्वतःची ओळख हरवायला लागत असते. तुमच्यासारखा तुम्ही या जगात दुसरा कोणीच नाही, हीच तुमची खरी ताकद आहे. दुसऱ्याच्या वेगानं चालायचा हट्ट केला ना तर स्वतःचा मार्ग चुकत असतोय. श्रोतेहो, आयुष्य शर्यत नाही तर तो स्वतःसोबतचा प्रवास आहे. म्हणून तुलना सोडा आणि स्वतःच्या वाटेवर विश्वास ठेवा, कारण तुमची वेळ सुद्धा नक्की येणार आहे. आणि आणखी एक श्रोतेहो, मनाला शांतता मिळावी म्हणून काही लोकांपासून दूर जाणं हे मात्र गरजेचं असतं आणि हे मान्य करायला धैर्य लागतं. प्रत्येक नातं टिकवायलाच हवं असं नसतंय आणि हे जेव्हा कळतं ना तेव्हा मन थोडं हलकं होतं. काही लोक आपल्या आयुष्यात सतत गोंधळ, शंका आणि वेदना पेरत राहतात. त्यांच्यासोबत राहून आपण हसत असलो तरी आतून तुटत जातो. स्वतःची शांतता गमावून कुणाला जपणं हा त्याग नसून स्वतःवरचा अन्याय असतोय. श्रोतेहो, दूर जाणं म्हणजे द्वेष नाही तर स्वतःला वाचवण्याची गरज असते. सगळ्यांशीच आपुलकी ठेवता येत नाही हे स्वीकारणं परिपक्वतेचं लक्षण आहे. जे नातं मन थकवतं ना ते सोडताना अपराधी वाटू नये. काही अंतरं निर्माण केली तरच मनाला श्वास घ्यायला जागा मिळत असते. शांतता म्हणजे एकटेपणा नसतोय तर स्वतःशी प्रामाणिक राहणं असतंय. श्रोतेहो, आयुष्यात सगळ्यांना सामावून घेत बसलो ना तर स्वतःची जागाच उरत नाही. म्हणूनच कधी कधी शांततेसाठी दूर जाणं हे सर्वात योग्य ठरतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारायचे ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रामाणिकपणा हा संत वाहणाऱ्या नदीसारखा असतो. गाजत नाही पण शेती हिरवी करतो. खोटं क्षणभर चमकतं पण आयुष्यभर उसळतं. दुःख हे आयुष्याचं कडू औषध आहे. चवीला वाईट पण जगायला उपयोगी. जे रडवतं तेच अनेकदा घडवतं. माणुसकी धर्मापेक्षा मोठे, मंदिरापेक्षा एखाद्या जखमी मनावर ठेवलेला हात जास्त पवित्र असतो. धैर्य म्हणजे भीती नव्हे, भीती असूनही पुढं पाऊल टाकणं. जो धैर्यानं चालतो त्याच्यासाठी वाटा स्वतः तयार होतात. समाधान श्रीमंतीत नसतं, वृत्तीत असतं. कमी असलं तरी पुरेसं वाटणं हीच खरी श्रीमंती आहे. नियती सर्वांना समान पाठी देते. लिहिण्यासाठी शाई मात्र आपल्या हातात असते. तक्रार करणारे रेषा पाहतात, प्रयत्न करणारे चित्र काढतात. जीवन ही देवानं दिलेली वही आहे. प्रत्येक दिवस एक कोरा कागद असतो. त्यावर काय लिहायचं हे आपल्या विचारांच्या लेखणीवर ठरतं. माणसाचं खरं घर त्याचं अंतःकरण असतं. ते स्वच्छ असेल तर झोप शांत येते, प्रार्थना आपोआप पोहोचते.
बाहेरचं वैभव क्षणिक असतं, पण आतली शुद्धता ही शाश्वत असते. जखम तलवारीनं होते, पण वेदना शब्द देतात. मोजून बोललेली वाणी औषध बनते, उधळलेली वाणी ही विष बनते. मौन अनेकदा सर्वात शहाणं उत्तर असतं. संस्कार म्हणजे दिसणारा दागिना नाही, तर रक्तात मिसळलेला सुवास आहे. पैशानं घर उभं राहतं आणि संस्काराने माणूस उभा राहतो. ध्येय नसलेला माणूस वाऱ्यावरच्या पानासारखा असतो. दिशा ठरली की पावलं आपोआप धावतात. ध्येय मोठं असेल तर थकवाही लहान वाटतो. जबाबदारी म्हणजे ओझं नव्हे, विश्वासाची खूण आहे. जो जबाबदारी पेलतो तोच नेतृत्व करतो. पळणारे सुरक्षित राहतात, पेलणारे अजरामर होतात. कृतज्ञ माणसाचं मन नेहमी हिरवं असतं. ज्यानं उपकार विसरले त्याचं सुख वाळवंट होतं. धन्यवाद देणारे ओढ देवाला सर्वात प्रिय असतात. बी लगेच झाड होत नाही, त्याला मातीचा संयम लागतो. आयुष्यातल्या मोठ्या गोष्टी हळूहळू घडतात. उतावीळ मन नेहमी अर्धवट फळं खातं. विश्वास काचेसारखा असतो, एकदा तुटला की तो जुळत नाही. म्हणून माणूस शब्दानं नव्हे, कृतीनं विश्वास कमावतो. विश्वासाशिवाय नातं म्हणजे पायाशिवाय घर असतं. एकटेपण शिक्षा नसून स्वतःशी झालेली भेट असते. गर्दीत हरवलेलं मन एकांतात सापडतं. जो एकटेपणाशी मैत्री करतो तो स्वतःला ओळखतो. हसू हे देवानं दिलेलं मोफत औषध आहे. एका स्मितानं तुटलेली मनं ही जोडली जातात. जड दिवस हलकं होतात. जो हसू वाटतो तो प्रेम कमावतो. संघर्ष हा दगडावर कोरलेला शिल्पकार आहे. वेदना सहन करणाऱ्यालाच सुंदर आकार मिळतो. सोपी वाट चालणारे नाही, काटेरी वाट तुडवणारे इतिहास घडवतात.